नमस्कार मित्रांनो, आज आपण बघू रेडियस ऑफ कर्वेचर काय असते. तर एक पार्टिकल जर मी इथे कन्सिडर केला जो की ह्या पाथला फॉलो करत आहे, हा कर्व पाथला फॉलो करत आहे. आता इथे हा जर मी कर्व पार्ट कन्सिडर केला आणि इथे जर मला ह्या कर्व पाथची रेडियस फाइंड आउट करायची आहे, म्हणजेच काय रे, ह्या सर्कलची रेडियस काढावं लागेल. त्यालाच आपण म्हणतो रेडियस ऑफ कर्वेचर. जसं की इथे पण बघा, ह्या कर्व पाथची रेडियस जर मला फाइंड आउट करायची आहे, मला पहिले इथे एक सर्कल ड्रॉ करावं लागेल आणि ह्या सर्कलची रेडियस म्हणजेच रेडियस ऑफ कर्वेचर. आता इथे हा जो कर्व पार्ट आहे, इथनं याची जर रेडियस मला फाइंड आउट करायची आहे कर्व पार्टची, तर एक सर्कल ड्रॉ केला आणि याची रेडियस म्हणजे काय असणार आहे, रेडियस ऑफ दिस कर्व विच इज नथिंग बट रेडियस ऑफ कर्वेचर. यालाच आपण काय म्हणतो, रेडियस ऑफ कर्वेचर म्हणतो. आता जेव्हा पार्टिकल ह्या पॉईंटला असेल तर याच्याकडे वेलॉसिटी असणार टेंजेन्शियल. सो दिस इज वेलॉसिटी ऑफ दिस पार्टिकल अँड अलॉंग द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी देर इज अ टेंजेन्शियल ॲक्सिलरेशन, पण सेम डायरेक्शनला असणार. आणि सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन कुठे असतो, टुवर्ड्स दी सेंटर. आता इथे जर आपल्याला रेडियस ऑफ कर्वेचर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला माहिती आहे, दॅट इज v²/rc. आता आर सी जो आहे, आता सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला असतो इट इज v²/r. ओके, तर इथे आरच्या जागी फक्त आपल्याला आर सी पुट करायचं आहे आणि हा जो आर सी आहे रे, हाच आपला असणार आहे रेडियस ऑफ कर्वेचर. तर आर सी काय बनेल, v²/ac. ओके, ac इज सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. नाव आणखी सेकंड केस इथे काय असू शकते, इफ द इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी इज गिवन. ही जी ट्रॅजेक्टरी आहे, हा जो कर्व आहे, याचं जर इक्वेशन गिवन असेल y इज अ फंक्शन ऑफ x, त्या केसमध्ये आपण हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला यूज करणार टू फाइंड आउट द रेडियस ऑफ कर्वेचर. इथे dy/dx म्हणजे काय, फर्स्ट डिफरन्शिएशन. ओके, एकदा त्याला डिफरन्शिएट करा. d²y/dx² म्हणजे काय, डबल डिफरन्शिएट करा. सो यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ rc. थँक्यू.